नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गुळे पाटील नॅचरल फार्मवर बेलाच्या फळापासून पोटॅश कसं तयार करायचं त्याचा प्रत्यक्ष या ठिकाणी लाईव्ह डेमो करत आहोत। आता या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी 300 लिटरचा बॅरल घेतलेला आहे। या बॅरल मध्ये आपण कल्की नावाचं कल्चर घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हे तुम्ही बेल फळ बघू शकता, या ठिकाणी फोडून टाकले जात आहे। साधारणतः 1 महिन्यामध्ये या ठिकाणी हे पोटॅश उत्तम प्रकारचं तयार होतं। शेतकरी जे पोटॅश बाहेरून विकत आणतो त्यापेक्षा आपल्या शेताच्या बांधावर किंवा आपल्या गावामध्ये कुठेतरी बेलाचं झाड असतं, ते बेल फळ आणावे आणि ते गुळामध्ये डिकंपोज करावे किंवा कल्की नावाचं कल्चर आमच्याकडून घेऊन जावं, स्वयंपूर्ण कल्की म्हणून। त्यामध्ये डिकंपोज केले तर लवकर डिकंपोज होतात आणि उत्तम प्रकारचं पोटॅश त्या ठिकाणी आपल्या शेतीला तयार होतं। आता हे पोटॅश आपण कुठे वापरू शकतो? ऊस शेती असेल तर ऊसाचं वजन वाढायला पद्धतीचा वापर केला जातो, फळबागेमध्ये फळाचं वजन वाढायचा वापर केला जातो, भाजीपाल्यामध्ये वापर केला जातो। पोटॅश वापरल्यानंतर फळामध्ये विशिष्ट प्रकारचा एक आरोग्य पण त्या ठिकाणी चांगला येतो। बेल फळापासून तयार केलेलं जे बेल टॉनिक आहे किंवा ज्याला आम्ही पोटॅश म्हणतो, हे वापरल्या फळबागेमध्ये जे फळाची चव आहे ती सुद्धा एक विशिष्ट प्रकारची वेगळी चव त्या ठिकाणी जाणवलेली आहे। हा आमचा मागील 8 वर्षाचा अनुभव आहे। आपण लग्न 49 सारखं पिरू 750 ग्रॅम पर्यंत पण आपण केलेला होता। आपण परत एकदा या ठिकाणी आता पोटॅश निर्मिती करत आहोत। ज्यांना कोणाला पोटॅश निर्मिती करायची आहे ते आमचा व्हिडिओ बघून करू शकता, पण ज्यांना कोणाला विकत पाहिजे नाही ते आम्हाला संपर्क करू शकता। खाली दिलेल्या नंबरवरती आपल्याला जर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला कुरिअरनी किंवा जवळपास शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येऊन सुद्धा आपण या ठिकाणी पोटॅश देण्याची नियोजन आता या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय कमी खर्चामधलं पोटॅश आपण घरच्या घरी तयार करू शकतो। तर ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांकडे जर बेल फळ उपलब्ध असेल तर ते आपल्याला पोटॅश घरी तयार करू शकतात। आता बेल हे वनस्पती कुणाला आवडते? तर शंकराला, महादेवाच्या पिंडीवर आपण या ठिकाणी भगवानाच्या पिंडीवर आपण बेल पानं वाहतो, पण जे फळ आहे ते अतिशय उपयुक्त आहे, याचा बायोलॉजिकल अभ्यास करावा आणि त्यानुसार आपण या ठिकाणी पोटॅशची निर्मिती करावी अशी मी कळकळीची विनंती करतो। आपण आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो ते पण आपल्याला पाहायला भेटतील।